सकाळी लवकर उठायचं असं मी रात्री ठरवलं होतं, पण नेहमीप्रमाणे मी आज पण लेट उठली. उठल्यानंतर तेच बोरिंग काम म्हणजे ब्रश करायचं. ब्रश केला आणि मी फ्रेश होऊन घेतलं. त्याच्यानंतर मी घेतला बीट आणि गाजर ज्यूस, जे माझ्या डेली मॉर्निंग रुटीनमध्ये आहे. ते झाल्यानंतर मम्मीने मला कामाला लावलं होतं आणि सांगितलं होतं, की बेडशीट चेंज कर. म्हणून जुन्या बेडशीट काढून नवीन बेडशीट टाकल्या. अंघोळ वगैरे करून फ्रेश झाले आणि सर्वात आधी करून घेतली देवपूजा. सकाळची सगळी कामं आवरून ऑफिसचं काम मी पटापट आवरून घेतलं, कारण आज मला जायचं होतं शॉपिंगसाठी. त्यासाठी मी रेडी होत होते आणि आज मेकअपमध्ये मी यूज करणार आहे एनवायबीचे हे प्रोडक्ट. सर्वात आधी मी यूज करणार आहे एनवायबीची स्ट्रोब क्रीम, प्रायमर, हायलायटर आणि मॉइश्चरायझर असं 3 in 1 बेनिफिट्स असणारी ही स्ट्रोब क्रीम आहे. आणि ही स्ट्रोब क्रीम अप्लाय केल्यामुळे आपल्याला ऑल डे ग्लो मिळतो. माझ्या मेकअपच्या परफेक्ट बेससाठी मी ही स्ट्रोब क्रीम यूज करते. त्यानंतर मी अप्लाय करणार आहे एनवायबीचं 3 in 1 फाउंडेशन. आता 3 in 1 का? कारण त्याचे बेनिफिट्स तसे आहेत. पहिला मेन म्हणजे प्रायमर, दुसरा मेन म्हणजे सिरम, जे आपल्या स्किनला हायड्रेशन देतं, आणि तिसरं फाउंडेशन, जे आपल्या मेकअपला फुल कव्हरेज देतं. त्यानंतर मी अप्लाय करणार आहे एनवायबीची वेल्वेट मूज लिपस्टिक. या लिपस्टिकचं सॉफ्ट मूज टेक्स्चर आहे आणि ही लिपस्टिक आपल्याला ऑल डे कम्फर्ट देतं आणि अजिबात ड्रायनेस फील करून देत नाही, आणि म्हणूनच ही माझी फेवरेट लिपस्टिक आहे. फायनली मी एनवायबीचे प्रोडक्ट्स यूज करून रेडी झाली आहे आणि आता लवकरच नवरात्री सुरू होते आणि नवरात्रीमध्ये साड्या नेसून मिरवायला तर पाहिजेच, म्हणून मी साड्यांची शॉपिंग करायला गेली. फक्त 2 साड्या घेते बोलून बोलून मी बऱ्याच साड्या घेतल्या आणि सगळा बोचका घेऊन मी बाहेर पडली. आणि त्याच्यानंतर भूक खूप लागली होती, म्हणून मी गेली होती कॅफेमध्ये आणि तिथे खाल्ले फ्राईज. तशी मला कॉफीची सुद्धा तलब आली होती, पण मला बाहेरची कॉफी अजिबात आवडत नाही. मला माझ्या हातचीच बनवलेली कॉफी आवडते आणि म्हणून घरी आल्या आल्या पहिली कॉफी बनवून पिऊन घेतली. इतका वेळ बाहेर फिरून आल्यानंतर सुद्धा माझा मेकअप अगदी इंटॅक्ट राहिला आहे. तुम्हाला पण जर एनवायबीचे प्रोडक्ट्स परचेस करायचे असतील तर हा QR कोड स्कॅन करून तुम्ही परचेस करू शकता.